ट्रँगल 9वीचा 3.1 त्याच्यातला पहिला आपण सॉल्व करतो बेटा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय दिले पहा की ट्रँगल ABCचा ACD हा एक्सटेरियर आहे. अँगल ACD इज ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल ABC. ओके. मग आता आपल्याला माहिती आहे बेटा दिलेल्या व्हॅल्यू लिहू आपण. अँगल BAC किती दिले 70 डिग्री दिले. अँगल ABC किती दिले 40 डिग्री दिले. तुला काय काढायचं आहे अँगल ACD हे तुला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. आता कॅल्क्युलेट करत असताना आपण काय म्हणू शकतो की अँगल ACD बरोबर काय असते बेटा ह्या दोघांची बेरीज. कोणती थेरम असते थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे अँगल ACD बरोबर अँगल ABC प्लस अँगल BAC. ठीक आहे. रिझन लिहा. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. ठीक आहे. देअरफॉर अँगल ACD बरोबर 40 डिग्री प्लस 70 डिग्री विच इज इक्वल टू येते 110 डिग्री. आन्सर येतं अँगल ACD बरोबर 110 डिग्री. हे झालं तुमचं आन्सर. एवढं सोपं आहे बेटा. ठीक आहे. त्याच्यातला दुसरा ट्रँगल PQR मध्ये तुम्हाला अँगल P दिलेला आहे 70 डिग्री, अँगल Q दिलेला आहे 65 डिग्री आणि त्या ठिकाणानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे अँगल R काढायचा आहे. ठीक आहे. आता काय रे सिंपल आहे. काय म्हणणार द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज किती डिग्री 180 डिग्री. लिहा द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. समजा हा ट्रायंगल आहे, हा P, हा Q आणि हा R. P किती आहे 70, Q किती आहे 65. आता काय काढायचं आहे R. मग अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R बरोबर काय येतं बेटा 180 डिग्री येतं. येतं का नाही रे. हो सर येतं. याच्यातलं जे माहिती आहे ते लिही. अँगल P किती आहे 70 डिग्री, अँगल Q किती आहे 65 डिग्री प्लस अँगल R बरोबर किती येतं 180 डिग्री. या दोघांची बेरीज करा. अँगल R प्लस किती येते बेटा 135 डिग्री बरोबर 180 डिग्री. देअरफॉर अँगल R बरोबर 180 डिग्री. इकडला प्लस तिकडं जाऊन का होतो मायनस होतो. देअरफॉर अँगल R बरोबर काय येतं बेटा 45 डिग्री येतं. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपल्याला पूर्ण अँगल्स त्या ठिकाणी मिळालेले आहेत. अँगल R किती आला 45 डिग्री. आता तिसरा काय म्हणतो त्या ठिकाणी पहा. तिसरा पण अशाच प्रकारचा आहे. द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर x डिग्री. बघा जे आपल्याला दिलेले आहेत द मेजर्स डायरेक्टली तुम्ही मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर दिलेला आहे बरं का आपल्याला. आर x डिग्री कॉमा x मायनस 20 डिग्री कॉमा x प्लस 40 डिग्री. तर तुम्हाला त्या ठिकाणी फाइंड मेजर ऑफ ईच अँगल प्रत्येकाचा अँगल काढायचा आहे. समजा हा ट्रँगल काढतो पहिल्यांदा. समजा हा इथला अँगल x आहे, इथला अँगल x मायनस 20 डिग्री आहे आणि इथला आहे x प्लस 40 डिग्री आहे. ओके. तर आता आपल्याला माहिती आहे द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. लिहा मग द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज किती डिग्री बेटा 180 डिग्री. देअरफॉर x डिग्री x मायनस 20 डिग्री x प्लस 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आला. आता काय करता येईल बघा बरं का बेटा. देअरफॉर x डिग्री मायनस 20 डिग्री x डिग्री 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. x किती x झाले बेटा 3x डिग्री मायनस 20 प्लस 40 म्हणजे किती आलं बेटा प्लस 20 डिग्री इज इक्वल टू किती 180 डिग्री.
पहा मग 3x डिग्री बरोबर 180 मधून 20 गेले, देअरफॉर 3x डिग्री बरोबर किती आलं बेटा 160 आला. थांबा परत एकदा पाहूया आपण काय म्हणलं इथं. x डिग्री x -20 आणि इथं काय होतं x + 40 होतं त्या ठिकाणी. ओके, मग आता आपण काय केलं त्या ठिकाणी, हे किती आलं 3x. आपल्या गणितामध्ये थोडं आपल्याला इथं करेक्शन करावं लागेल बेटा. इथं हे मायनसच आहे बरं काय, का इथं सॉरी हा मायनस आहे. आता करून बघा बरं का, किती येते x -60, 3x -60 येते का नाही बघा रे. हो सर येतं. मग आता मला सांगा 3x डिग्री बरोबर इकडला मायनस तिकडे जाऊन का होतो सर प्लस होतो. शाबाश. मग 3x बरोबर काय येतं बेटा सर 240 होतो. x बरोबर काय येतं सर 240 भागिले त्या ठिकाणी 3 जातं सर. व्हेरी गुड. x बरोबर काय येतं 8 × 8 = 8 × 2 = 16 × 3 = 24 म्हणजे किती येतं बेटा 80 डिग्री येतं. आता बघा द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रँगल आर. पहिला आहे x डिग्री म्हणजेच किती बेटा 80 डिग्री. दुसरा आहे x -20 डिग्री म्हणजेच 80 - 20 डिग्री बरोबर 60 डिग्री. आणि तिसरा आहे x -40 डिग्री म्हणजेच 80 - 40 डिग्री म्हणजेच किती आहे बेटा 40. ह्या दोघांची बेरीज 100 आणि ह्या किती आला 80 म्हणजे 180 आला बेटा. मग लिहू शकता मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल. आन्सर लिहा. मेजर्स of angles of triangle are 80 degree, 60 degree and 40 degree. ओके, हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही इझिली सॉल्व करू शकता.